भक्तेश्वर नगरातील रहिवाशांना घरे खाली करण्यासाठी धमकावल्याचा आरोप. पोलीस संरक्षणाची मागणी. 25 ते 30 वर्षापासून वास्तव्यास असलेल्या कुटुंबांचा दावा. जमीन माफिया गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींवर कारवाई करण्याची रहिवाशांची मागणी. प्रशासनानं 5 तारखेपर्यंत योग्य कारवाई न केल्यास मंत्रालयावर आत्मदहनाचा इशारा. नक्की काय आहे सविस्तर बातमी पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून. जालना शहरातील भक्तेश्वर नगर परिसरात गेल्या 25 ते 30 वर्षापासून वास्तव्यास असलेल्या रहिवाशांना त्यांची घरं व मिळकत खाली करण्यासाठी काही व्यक्तींकडून धमकावले जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय. या प्रकरणी संबंधित रहिवाशांची आज मंगळवारी नेताजी सुभाषचंद्र बोस सामाजिक संघटनेचे अध्यक्ष रतन आसाराम लांडगे यांच्या नेतृत्वात अनेक नागरिक व महिलांसोबत प्रशासनाकडे तक्रार करून संरक्षण देण्याची तसेच संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना तक्रारीचं निवेदन देण्यात आले असून तक्रारीनुसार महानगरपालिका जालना हद्दीत सर्वे क्रमांक 473 व 474 मधील किंग हायस्कूल समोरील भक्तेश्वर नगर परिसरात दलित समाजाची सुमारे 400 ते 500 घर आहेत आणि यातील काही घरांना पत्र्याचे शेड असून काही घरांचे पक्के बांधकाम करण्यात आले. या परिसरातील रहिवाशांना महानगरपालिकेकडून कर आकारणीच्या पावत्याही देण्यात येत असल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलंय. दरम्यान भक्तेश्वर नगर परिसरातील रहिवाशांच्या मालकीची घरे व मिळकत खाली करण्यासाठी काही जमीन माफिया व गुंड प्रवृत्तींच्या व्यक्तींकडून दबाव आणला जात असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आलाय. संबंधित व्यक्तींकडून रहिवाशांना धमकावले जात असून त्यांच्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाल्याचंही तक्रारीत म्हटलंय. या प्रकरणात तक्रारीत काही व्यक्तींची नावं नमूद करण्यात आली असून त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच भक्तेश्वर नगर परिसरातील रहिवाशांना त्यांच्या घरातून अथवा जागेतून हटवू नये आणि त्यांना पोलीस संरक्षण देण्यात यावे अशी मागणीही करण्यात आली आहे. दरम्यान या तक्रारीतील आरोपांची संबंधित प्रशासनाकडून चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी आणि रहिवाशांच्या सुरक्षेची योग्य खबरदारी घ्यावी अशी मागणी होती. येत्या 5 तारखेपर्यंत प्रशासनाने योग्य ती कारवाई न केल्यास येणाऱ्या काळात सर्व जागा मालक व घर मालक हे मुंबई इथं मंत्रालयावर धडक देतील व निषेध मोर्चा, आमरण उपोषण आणि आत्मदहन करण्याचा इशारा नेताजी सुभाषचंद्र बोस सामाजिक संघटनेचे अध्यक्ष रतन आसाराम लांडगे यांच्या वतीनं देण्यात आलाय. सर काय निवेदन दिलं? जय हिंद सर. मी नेताजी सुभाषचंद्र बोस संघटनेचा संस्थापक अध्यक्ष रतन आसाराम लांडगे. आज दिनांक 28/2026 या रोजी आम्ही जिल्हाधिकाऱ्याला निवेदन दिलं आहे. भक्तेश्वर नगर 488 पोलीस क्वार्टरला लागूनच भक्तेश्वर नगर आहे. 473 व 474 हे सर्वे नंबर गट. या गटामध्ये काही जमीन माफिया आमच्या राहत्या घराला, गोरगरिबाच्या घराला येऊन सनी JCB आणून सनी तोडफोड करायला लागले. ट्रॅक्टर आणून सनी पत्र व पसारा भरून सनी नेऊन हर्सुल जलच्या जी जमीन आहे गायरान, त्या जमिनीवर त्यांनी काही थातरू मुतूर असे थोडे छोटे मोठे घर बांधले आहेत सिमेंटचे. आणि ते सांगते की त्या जागेबद्दल, त्या घराबद्दल तुम्हाला तिथं जागा देऊ आम्ही. तर आम्ही ती चौकशी केली. ती गायरान जमीन आहे, त्यांच्या नावावर नाही, काही नाही. ती सरकारने ताबडतोब ती चौकशी लावावा आणि त्या जमिनीचा खुलासा करावा. आणि जे आमच्या एरियामध्ये येऊन आमचे घरदार तोडून आमचे प्लॉट ताब्यात घेत आहे त्या जमीन माफियाला तात्काळ गुन्हा दाखल करावा अशी आमच्या भक्तेश्वर नगर नागरिकांची मागणी आहे. 1 नंबर आरोपी आमच्या अनिल शेळके. 2 नंबर कृष्णा पांडव राहणारा इंदेवाडी आणि 3 नंबर विक्की हिवाळे राहणारा SP ऑफिसच्या पाठीमाग आणि 4 नंबर आपली जे नांदगावकर बाई आणि एक अग्रवाल. तर हे लोकांनी संगमत करून सनी काही सुपारी मार्फाला 7 कोटीची सुपारी देऊन सनी लोकांचे घर खाली करायचे सांगितले आहे. त्यांच्याकडे कोणत्याही जागेचा पुरावा नाही व ती जागा नाही. ती जागा त्यांची 474 होती. ती जागा तिकडं त्यांची किंग शाळाच्या मोर जागा त्यांची. या आमची जागा 473 आहे. पण 474 ची 473 झाली, शासनाने जागा केलेली. आणि हे लोक तिथं पूर्वीचे 10-15 वर्ष झालेत, कोणाला 30-30 वर्ष झालेत. आम्ही जर रातबेट काढलेली, आम्ही तिथं घरं बांधलेत. आम्ही एकेका घराला 25-25, 30-30 लाख रुपये तिथं घर बांधून लावलेत. त्यांना बॉन्डवर जमीन दिलेली आहे आणि महानगरपालिकेची टॅक्स पावती बी लावलेली आहे. तर आम्ही वारंवार निवेदन दिलं आहे महानगरपालिकेला की आम्हाला पाणी, नळ आणि रोड द्या.
पण ही कानागाळ करून त्यांनी काही माफिया लोकांना ते साथ देत आहे आणि माफिया लोकांचं म्हणणं आहे की आम्ही महानगरपालिकेला जी आयुक्तला आहे त्यांना आम्ही 25 लाख रुपये देऊन आम्ही त्याला चूप केलेला आहे. तुमच्या जालन्यामध्ये कोणी भाव घेणार नाही आणि तुम्ही काय करा म्हणजे आम्हाला सांगते पोलीस स्टेशनला या, तालुका पोलीस स्टेशन सुद्धा आम्ही पुढे खरेदी करून घेतला आहे. म्हणून आमच्या एकही नागरिकीला तिथं चारा भेटत नाही पोलीस स्टेशनला व महानगरपालिकेला. त्या लोकांनी त्यांचा तिथं बंदोबस्त लावला आहे. म्हणून आज आम्ही वैतागून आज याला निवेदन दिलं. निवेदन मध्ये सांगितलंय आमचा येणाऱ्या 5 तारखेपर्यंत जर फैसला झाला नाही त्या कठोर त्या लोकांवर जमीन माफियावर जर गुन्हा दाखल झाला नाही आणि आमच्या जमिनीचा तस्करा केला नाही, त्याला हकालपट्टी केली नाही तर आम्ही मोठ्या संख्येने 5 तारखेला मुंबई मंत्रालयावर जाऊन आमरण उपोषण व आत्मधन करणार आहे. ही आम्ही इथं जिल्हाधिकारी साहेबाला इथं कळवलं आहे. मी रतन आसराम लांडगे.